नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. फर्टिलिटी सेंटरला भेट देण्याची योग्य वेळ याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरच्या वंध्यत्व निवारण तज्ञ IVF तज्ञ डॉक्टर सोनाली मळगावकर. डॉक्टर, स्वागत तुमचं. डॉक्टरांविषयी थोडक्यात जाणून घेऊया, तसंच त्याआधी प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरविषयी सुद्धा जाणून घेऊया. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर हे वंध्यत्वावर उपचारांसाठी एक विश्वसनीय हॉस्पिटल आहे. वंध्यत्वावर यशस्वी उपचारांकरता अत्याधुनिक उपचार प्रोजेनेसिसमध्ये उपलब्ध आहेत. तसंच मागच्या 10 वर्षात अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांच्या आयुष्यात प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरने नवचैतन्य निर्माण केलेलं आहे. प्रोजेनेसिसला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी 4 आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले आहेत. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर ठाणे, पुणे आणि नाशिक या शाखांमध्ये देशविदेशातून अनेक दाम्पत्य अपत्य सुखाचं स्वप्न घेऊन येतात आणि ते पूर्ण सुद्धा करतात. ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर, तसंच लेझर असिस्टेड हॅचिंग आणि IVF, तसंच ICSI, IMSI, PICSI इत्यादी अत्याधुनिक उपचार पद्धतींच्या सहाय्यानं प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये अनेक वंध्यत्वाच्या समस्येवर, अनेकांच्या समस्येवर यशस्वी उपचार दिले गेले आहेत आणि यापुढेही होत राहतील. चला तर आता सुरुवात करूया आणि जाणून घेऊया. सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की इन्फर्टिलिटी म्हणजे काय आणि सर्वसामान्यतः एखाद्या पुरुषामध्ये किंवा स्त्रीमध्ये जेव्हा ही वंध्यत्वाची समस्या असेल, इन्फर्टिलिटीची समस्या असेल, तेव्हा सामान्यतः कोणकोणत्या समस्या ज्या आहेत, कोणकोणती लक्षणं जी आहेत ते आढळून येतात. डॉक्टर, इन्फर्टिलिटीविषयी काय सांगाल? नक्की. तर आता जेव्हा बघतो आपण की वर्षभर एखादं जोडपं प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत आहे, त्यांचे रेग्युलर आणि अनप्रोटेक्टेड म्हणजे कुठलीही गर्भनिरोधक साधनं न वापरता जर रेग्युलर शारीरिक संबंध होऊन पण जर गर्भधारणा होत नसेल, तर अशा कंडिशनला आपण इन्फर्टिलिटी किंवा मराठीत वंध्यत्व असं म्हणतो. तर कॉमन समस्यांचा जर विचार केला तर महिलांमधल्या ओव्ह्युलेशनच्या समस्या, म्हणजे जर पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल किंवा काही थायरॉईड, प्रोलॅक्टिन हार्मोनच्या काही समस्या असतील, AMH जर कमी असेल म्हणजे अंडाशयात श्रीबीजांची संख्या जर कमी असेल किंवा काही कारणाने अंडाशय जर काढलं गेलं असेल, वयाच्या आधी किंवा वयानुसार पाळी बंद झाली असेल किंवा प्रीमॅच्युअरली पाळी बंद झाली असेल तर डेफिनेटली प्रेग्नन्सीला अडचणी येतात. गर्भनलिकेची समस्या म्हणजे जर गर्भनलिका ब्लॉक असतील किंवा त्याच्यात पाणी म्हणजे हायड्रोसाल्फिंग जमलं असेल किंवा गर्भाशयात काही जन्मजात विकृती असतील, अस्तर व्यवस्थित वाढत नसेल, गर्भाशयाला गाठी किंवा पडदा असेल तर प्रेग्नन्सी राहायला अडचणी येतात. काही सिस्टमिक कॉजेस म्हणजे जर ट्युबरक्युलोसिस सारखं इन्फेक्शन जे इंडियात खूप कॉमन आहे किंवा ओबेसिटी, अशा काही सिस्टमिक कॉजेस असतील किंवा पुरुषांमध्ये जर आपण विचार केला तर शुक्राणूंच्या समस्या म्हणजे शुक्राणूंमध्ये कमतरता म्हणजे काउंट कमी असेल, गतिशीलता कमी असेल किंवा अझूस्पर्मिया म्हणजे शुक्राणू वीर्यात जर ॲब्सेंट असतील किंवा काही सेक्शुअल डिस्फंक्शन असतील तर प्रेग्नन्सीमध्ये अडचणी येतात आणि वंध्यत्वाची समस्या समोर येते. अच्छा, एका जोडप्याचा जर विचार केला गेला तर त्या जोडप्यामध्ये वंध्यत्वाला घेऊन कोणती महत्त्वाची प्रमुख लक्षणं आढळतात? ओके, आता येस, भारतात हे खूप आहे की आधी लक्षणं असल्याशिवाय कुणी डॉक्टरांकडे अप्रोच करत नाही. पण अनफॉर्च्युनेटली वंध्यत्वाची अशी कुठली काही ठोस अशी लक्षणं नाही आहेत. पण जर स्टॅटिस्टिक्स आपण बघतो की जवळपास जर एखादं नॉर्मल कपल जर प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असेल तर जवळपास 80 ते 85% जोडपी ही वर्षभराच्या प्रयत्नात गर्भधारणेत यशस्वी होतात आणि मग उरलेले 15 ते 20% ज्यांना आपण वंध्यत्वाची समस्या आहे असं म्हणतो त्यांनी सल्ला घेतला पाहिजे लक्षणांची वाट न बघता. अच्छा, एखाद्या जोडप्याने ज्याला अपत्य सुख हवंय तर अशांनी असं आणि समजा जर त्यांना वंध्यत्वाची समस्या असेल तर मुळात योग्य वेळ कुठली आहे, आपण ओळखायचं कसं की नाही आता आपल्याला यावरच्या उपचारांची गरज आहे किंवा आपल्याला ॲटलिस्ट फर्टिलिटी सेंटरमध्ये जायची गरज आहे? ओके, आता ॲक्च्युली कसं आहे की वर्षभरात जर कन्सीव्ह होत नसेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. पण आता जो नवीन आस्पेक्ट जो ट्रीटमेंटमध्ये येतोय तो आहे प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट, म्हणजे आपण काही स्टेप्स प्रोॲक्टिव्हली आधी घेतल्या पाहिजे जेणेकरून संपूर्ण आपलं जे गर्भधारणेची प्रोसेस आहे, डिलिव्हरीची प्रोसेस ती स्मूथली व्हायला पाहिजे. ह्यालाच आपण म्हणतो की प्री प्रेग्नन्सी आणि प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंग आणि प्रिपरेशन. तर ॲक्च्युली आता आजकाल काय होतं की अजून पण आपल्याकडे हा जो कन्सेप्ट आहे अजून नवीन आहे. म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडच्या प्रेग्नन्सी हा अनप्लॅन्ड किंवा ॲक्सिडेंटली डिटेक्ट होतात. म्हणजे जेव्हा कळतं की महिलेला की ती प्रेग्नंट आहे तेव्हा ऑलरेडी तिचे 8 ते 10 आठवडे झालेले असतात. त्यामुळे मुळातच आपलं खानपान झालं, आपली जीवनशैली झाली, आपले काही आजार असतो, आपले काही मेडिसिन ज्या चालू आहेत त्याचा इम्पॅक्ट ह्या होणाऱ्या बाळावर होत असतो. त्यामुळे आधी जर आपण इव्हन ॲज अ फर्टिलिटी कन्सल्टंट म्हणून मी सांगेन की आपण प्रेग्नन्सी प्लॅन करण्याआधीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि सध्या आपण बघतो की सध्या आपलं जे
प्रेग्नन्सी प्लॅनिंगचं वय ते डिले होतं आहे, करिअर झालं किंवा एज्युकेशन झालं, ह्यामुळे मुळातच प्रेग्नन्सीचं जे मीन एज आहे ते 35 ओलांडते आजकाल. त्यामुळे ह्या वयात एकतर प्रेग्नन्सी नॅचरली कन्सीव्ह होणं डिफिकल्ट असतं. बऱ्याचदा काही लाईफस्टाईल आणि हेल्थ रिलेटेड डिसऑर्डर्स डोकं वर काढतात. त्यामुळे प्रेग्नन्सी आणि बऱ्याचदा ह्या गोष्टी माहितीही नसतात. जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तेव्हा या पहिल्यांदा डायग्नोज होतात. त्यामुळे अशा काही मेडिकल कंडिशन्स असतील किंवा काही जेनेटिक डिसीजेस जर फॅमिलीमध्ये रन होत असतील तर इव्हन प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापूर्वी आपण डॉक्टरांची व्हिजिट घेतली पाहिजे. त्याला प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंग किंवा प्रिपरेशन करण्यात डेफिनेटली मदत होते. तर अशामध्ये सध्या आपण जे म्हणतो की पूर्वतयारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर्स आपल्याला नुसती ट्रीटमेंट नाही तर काही समुपदेशन करू शकतात. तुम्ही योग्य वेळेस योग्य पद्धतीने कसं ट्राय केलं पाहिजे, बऱ्याचदा ह्या बाबतीत आपल्या खुलेपणानं बोललं जात नाही आपल्या सोसायटीमध्ये. तर बऱ्याचदा खूप सारे गैरसमज इन्फर्टिलिटी किंवा फर्टिलिटी बाबतीत असतात. योग्य पद्धतीने व्यवस्थित ट्राय आणि प्रिपरेशन केलं जात नाही. त्यामुळे जितकं लवकर शुभस्य शीघ्रम ज्याला म्हणतात ते आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. अच्छा डॉक्टर, प्रोजेनेसिसमध्ये बरेच कपल्स असे येतात, बरेच जोडपे जे येतात ज्यांना अपत्यप्राप्ती हवी असते, संतती सुख हवं असतं. पण मला एक सांगा की बऱ्याचदा ना जोडप्यांना असं वाटतं की आता आपण गेलो एखाद्या फर्टिलिटी सेंटरमध्ये की झाला आता आपली अपेक्षा पूर्ण झाली, आता लवकरच बाळ होईल. पण तसं नसतं, त्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो, काही प्रोसेस असते, त्या ट्रीटमेंट असते ती करावी लागते. तर नेमकी जोडप्यांनी काय अपेक्षा ठेवून जायचं असतं? नक्की. आता आपण पर्टिक्युलरली जसं फर्स्ट व्हिजिटबाबत बोलतोय आज, तर आता फर्टिलिटी सेंटरला जी फर्स्ट व्हिजिट असते तिथे काय काय अपेक्षित असतं, तर सगळ्यात पहिले गेल्यानंतर एक डिटेल इनडेप्थ हिस्ट्री आणि इनडेप्थ इव्हॅल्युएशन खूप गरजेचं असतं. आता डॉक्टरांच्या आस्पेक्टने जर विचार केला तर कुठल्याही ट्रीटमेंटला म्हणजे एखाद्या गंतव्य ठिकाणी आपल्याला पोहोचायचं असेल तर योग्य गाडी पकडणं खूप महत्त्वाचं असतं. तर ह्या पूर्ण फर्टिलिटीच्या क्षेत्रात कुठल्याही समस्येचं अचूक निदान होणं गरजेचं असतं, कारण अकॉर्डिंगली आपल्याला योग्य ट्रीटमेंट निवडता येऊ शकते. आता बऱ्याचदा ही जो ॲस्पेक्ट आहे तो लॅकिंग असतो. त्यामुळे बऱ्याचदा आम्ही असे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये पेशंट बघतो की त्यांचं डायग्नोसिसच मिळत नसतं आणि ॲडव्हान्स ट्रीटमेंट पण झालेल्या असतात इन अ रॉंग डायरेक्शन. म्हणून सगळ्यात आधी एक हिस्ट्री खूप महत्त्वाची असते. त्याच्यात महिलेची पाळीची हिस्ट्री, त्यांचे काही सेक्शुअल प्रॉब्लेम्स असतील, काही जुने आजार असतील, त्याच्या काही ट्रीटमेंट ज्या चालू आहेत त्या बाबतीत पहिले डिटेल हिस्ट्री घेतली जाते. आतापर्यंत पूर्वी ज्या ट्रीटमेंट घेतल्या त्याचा इतिहास काय, त्याचे रिझल्ट्स काय आहेत, त्याचे मागच्या हिस्ट्रीमधनं भरपूर गोष्टी आपल्याला पुढे ट्रीटमेंट प्लॅन करण्यात मदत करतात, तर ती डिटेलमध्ये घेतली जाते. काही इन्व्हेस्टिगेशन बेसिक जे असतात, इस्पेशली फर्टिलिटीच्या बाबतीत जर महिलांमधली एक पेल्विक अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राफी, पुरुषांच्या बाबतीत एक बेसिक सीमेन अनालिसिस किंवा वीर्य तपासणी, काही हार्मोन बेसिक टेस्टिंग ह्या ज्या आहेत त्या केल्या जातात. तर फर्स्ट व्हिजिटमध्ये आल्यानंतर हे सगळं अपेक्षित असतं. इस्पेशली प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये जर तुम्ही विचार केला तर फर्स्ट व्हिजिट नंतर आपण ॲक्च्युली पेशंटला अशा पद्धतीने वेल प्रिपेअर्ड करतो, वेल इक्विप्ड करतो की ज्यानंतर त्याला आपलं निदान काय, कुठल्या कारणामुळे आपल्या केसमध्ये फर्टिलिटीची समस्या येते, त्यासाठी कुठल्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत आणि प्रत्येक ट्रीटमेंटसाठीचा आपल्यासाठी जो एक्सपेक्टेड सक्सेस रेट आहे तो किती आहे आणि कशा अनुषंगाने आपण प्रेग्नन्सीसाठी प्रिपेरेशन केलं पाहिजे. शिवाय नॅचरली जरी गर्भधारणा प्लॅन करायची असेल तर त्यासाठी जो काउन्सिलिंग मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ते समुपदेशन, म्हणजे पेशंटनी नॉर्मल जी गर्भधारणेची प्रोसेस कशी आहे ते समजणं, पाळीचं चक्र कसं आहे समजणं, केव्हा आपण नॅचरली ट्राय केलं पाहिजे हे समजणं, ह्यासाठीचा जो मेन जो समुपदेशनाचा भाग आहे तो इथे कॉन्सन्ट्रेट केला जातो. आणि बाहेर निघताना पेशंट अशा पद्धतीने तयार असतो की आपले फ्युचर जो फर्टिलिटीचा प्लॅन आहे, पर्सनलाइज ट्रीटमेंट प्लॅन घेऊन तो बाहेर पडतो. नक्कीच. डॉक्टर मला एक सांगा, एक महिला आणि एक पुरुष प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरला किंवा एखाद्या फर्टिलिटी सेंटरला भेट देण्याचा आणि त्यांची वय जी आहेत याचा काही संबंध आहे का? निश्चित स्नेहा, जेव्हा आपण बघतो की वय, महिलेचं वय स्पेशली हा एक सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट इंडिकेटर आहे. कुठलीही महिलेची किंवा कुठल्याही कपलचं जे गर्भधारण क्षमता ही वयावर खूप डिपेंड असते, कारण नॅचरली जी प्रेग्नन्सी कन्सीव्ह करण्याचे चान्सेस आहे ते कमी वयात खूप जास्ती असतात. आता 20मध्ये ते मॅक्झिमम असतात. जेव्हा महिलेचं वय 30च्या आसपास जातं तेव्हा ही फर्टिलिटी कमी व्हायला लागते. 35 नंतर ही फर्टिलिटी ड्रास्टिकली कमी व्हायला लागते. त्यामुळे बऱ्याचदा आपण बघतो की 35 नंतर नॅचरली कन्सीव्ह होत नाही, बऱ्याचदा प्रेग्नन्सीसाठी असिस्टन्स लागतो. त्यानंतर 35 नंतर ॲबॉर्शनचं प्रमाण खूप वाढतं. 35 नंतर डाऊन सिंड्रोम, बाळांमध्ये मतिमंदता येण्याचं प्रमाण पण वाढतं. त्यामुळे जर
आता मी तुम्हाला जशी डेफिनेशनमध्ये सांगितलं की कुठल्याही जोडप्याने वर्षभर थांबलं पाहिजे, तर हा वर्षभराचा क्रायटेरिया मात्र 35 नंतर बिलकुल ॲप्लिकेबल नाही आहे. जर वय किंवा उशिरा लग्न झालं असेल, वय 35 नंतर तुम्ही जर प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करत असाल तर वर्षभर थांबायची बिलकुल गरज नाही आहे. 6 महिन्यात जर गर्भधारण होत नसेल तर लवकर अप्रोच करून लवकर इन्व्हेस्टिगेशन्स तरी केले पाहिजेत. शिवाय पुरुषांमध्ये हा जो इम्पॅक्ट आहे वयाचा इतका ड्रामॅटिक नाही आहे. म्हणजे पुरुष ऑलमोस्ट 60पर्यंत त्यांची स्पर्म काउंट मोटिलिटी हे बऱ्यापैकी मेंटेन करू शकतात, पण त्यानंतर बऱ्याचदा आपण बघतो की DNA डॅमेज होऊ शकतं. पण लवकर अप्रोच केलेलं कधीही चांगलं. नक्कीच. तर आपण पाहतोय की वंध्यत्वाच्या समस्या जर असतील तर तुम्ही नक्कीच प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरला भेट देऊ शकता. तसंच तुम्हाला संतती सुख हवं असेल तर तुम्ही नक्कीच इथे भेट देऊ शकता. त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत विविध शाखांचे प्रोजेनेसिसच्या, तर ते नंबर तुम्ही नोंद करून घ्या आणि यावर संपर्क साधून तुम्ही तुमच्या अपत्यप्राप्तीचं स्वप्न पूर्ण करू शकता. यानंतर आणखी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आणि प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरच्या IVF तज्ज्ञ डॉक्टर सोनाली मळगावकर. डॉक्टर, मला एक सांगा, अशा काही मेडिकल कंडिशन्स आहेत का की ज्या लक्षात आल्यावर आपण फर्टिलिटी सेंटरला भेट द्यायला हवी? नक्की. आता जसं मी आधीच सांगितलं की वर्षभर ट्राय करताना एक पहिली रिक्वायरमेंट जर महिलेमध्ये जी असली पाहिजे ती म्हणजे तिची पाळी ही रेग्युलर असली पाहिजे. कारण रेग्युलर पाळी असणं हे महिलेच्या एक रिप्रोडक्टिव्ह हेल्थचं एक इंडिकेटर आहे. त्यामुळे पाळी समजा जर इरेग्युलर असेल किंवा बंद पाळी असेल तर मात्र लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. कारण त्यामध्ये नेहमी ओव्ह्युलेशनच्या समस्या असू शकतात, काही युट्रसमध्ये काही प्रॉब्लेम, गर्भाशयात काही अस्तराची स्थितीमध्ये इश्यू असू शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे फिमेल किंवा मेलमध्ये जर काही ऑपरेशनची हिस्ट्री असेल, म्हणजे मेल किंवा पुरुष जननंगावर काही हिस्ट्री असेल ऑपरेशनची, म्हणजे काही अंडकोशावर सर्जरी झाल्या असतील, काही हर्नियाचं ऑपरेशन झालं असेल, व्हेरिकोसिलचं ऑपरेशन झालं असेल पुरुषांमध्ये, किंवा त्यांच्यामध्ये अनडिसेंडेड टेस्टिस म्हणजे अंडकोश खाली सरकलं नसेल, किंवा लेडीजमध्ये जर काही एक्टॉपिक प्रेग्नन्सीची हिस्ट्री असेल किंवा काही ओव्हरीवर सर्जरी झाल्या असतील, किंवा दोघांमध्ये जर काही कॅन्सरची ट्रीटमेंटचं काही हिस्ट्री असेल, काही किमोथेरपी किंवा रेडिओथेरपीची काही हिस्ट्री झाली असेल, तर अशांमध्ये त्यांनी लवकर अप्रोच होणं गरजेचं असतं. आजकाल आपण बघतो की आजकाल थायरॉईड झालं, BP झालं, शुगर झालं, या गोष्टी खूप कॉमन आहेत. त्यामुळे अशी काही नोन मेडिकल कंडिशन जर असेल तर मात्र कारण ह्या गोष्टी ह्या प्रेग्नन्सी डेफिनेटली ट्रीटमेंटमध्ये प्लॅन आधी होणं, या सगळे आजार ऑप्टिमाइज करणं गरजेचं असतं, जेणेकरून संपूर्ण रिप्रोडक्टिव्ह डिलिव्हरी वगैरे सगळं स्मूथली होईल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काही जेनेटिक आजार जर फॅमिलीमध्ये रन होत असतील, काही नोन जेनेटिक कंडिशन जसं काही थॅलेसेमिया झालं, सिकल सेल ॲनिमिया झालं, किंवा काही नोन जर स्पेसिफिक डायग्नोसिस जर फॅमिलीमध्ये अशा गोष्टी असतील तर आधीच जेनेटिक काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं. शिवाय काही सिस्टमिक आजार म्हणजे आता समजा ओबेसिटी असेल तर आपल्याला माहिती आहे की ओबेसिटी सध्या भारतात खूप प्रमाण वाढत चाललं आहे, आणि अशामध्ये ओव्ह्युलेशनच्या समस्या येणं, प्रेग्नन्सीला अडथळे येणं किंवा प्रेग्नन्सी दरम्यान अबॉर्शनची समस्या वाढणं, या सगळ्या गोष्टी खूप कॉमन झाल्या आहेत. त्यामुळे असे काही मेडिकल कंडिशन्स असतील तर लवकर अप्रोच होणं गरजेचं आहे. अच्छा, बऱ्याचदा असं होतं एकतर एवढ्या वर्ष ट्राय करतोय आणि मूल होते म्हणून ऑलरेडी दाम्पत्य जी आहेत ती एका वेगळ्याच दबावाखाली असतात, काळजी असते, भीती असते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एखाद्या फर्टिलिटी सेंटरकडे जायचं आहे किंवा वंध्यत्व निवारण तज्ज्ञांना भेटायचं आहे म्हटल्यावर ऑलरेडी त्यांच्या मनात खूप साऱ्या शंका असतात, प्रश्न असतात. तर याविषयी काय सांगाल या दूर करायच्या दृष्टीने? नक्की. बऱ्याचदा एक मी कॉमन रुटीन प्रॅक्टिसमध्ये बघते तर बरेचसे पेशंट हे ट्रीटमेंट घ्यायला कचरतात किंवा डॉक्टरांकडे जायला कचरतात. आम्ही ट्रीटमेंट घ्यायला आम्ही जर गेलो किंवा डायग्नोसिससाठी जरी गेलो तरी आमचं IVFच केलं जाईल की काय, ही खूप मोठी शंका, गैरसमज असतं. पण बऱ्याचशा ज्या आपण बघतो की कंडिशन्स आहेत त्याच्यासाठी बरेचसे जे प्रश्न आहेत ते सिंपल लेवलला सॉल्व्ह होतात. बऱ्याचदा काही सिंपल प्रॉब्लेम असतात जिथे महिलेचा जो प्रॉपर ओव्ह्युलेशनचा काळ जो आहे तो त्यांना माहिती नसतो किंवा त्यांना प्रॉपरली कुठे ट्राय करायचं हे माहिती नसतं. तर बरेचसे हे प्रॉब्लेम हे केवळ समुपदेशनानेच ते सॉल्व्ह होतात किंवा सिंपल ट्रीटमेंटने सॉल्व्ह होतात. छोट्याशा असिस्टन्सने असे बरेचसे पेशंट कन्सीव्ह होतात नॅचरली. आपण बोटावर मोजण्या इतक्या पेशंटला IVFची गरज लागते. त्यामुळे हे डोक्यातनं काढून टाका की आल्या पेशंटची कुठली ट्रीटमेंट होईल, कारण फर्टिलिटी ट्रीटमेंटमध्ये IVF हा एक पार्ट आहे. आपण सध्या जे कन्सेप्ट असतो तो असतो होलिस्टिक ट्रीटमेंट,
म्हणजे फक्त IVF नाही तर प्रेग्नन्सीसाठी प्रिपरेशन जसं मी आत्ताच सांगितलं, त्यांना योग्य वेळी कधी ट्राय करायचं यासाठी सल्ला दिला जाणं, नॅचरल जो करेक्ट सायंटिफिक वेनी कसं ट्राय करायचं, काही सप्लिमेंट्स देणं, प्रेग्नन्सीसाठी त्यांना तयार करणं. तर ह्या सगळ्या ट्रीटमेंटचा अप्रोच, त्यासाठी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन झालं, वेट मॅनेजमेंट झालं, स्ट्रेस मॅनेजमेंट झालं, तर तुम्हाला सगळ्याच अंगाने प्रिपेअर करणं हा ट्रीटमेंटचा खूप महत्त्वाचा पार्ट असतो. आणि शिवाय सध्या जो कन्सेप्ट आहे तो आहे की सेकंडरी प्रिव्हेन्शन, म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम जर आपण त्याच्या रिव्हर्सिबल फेजमध्ये जर त्याला डिटेक्ट केलं आणि लवकर करेक्ट केलं, कारण बरेचसे असा प्रॉब्लेम ह्या सिंपल साध्या ट्रीटमेंटनी किंवा कमी खर्चाच्या ट्रीटमेंटनी ते कव्हर होऊ शकतात आणि एक ट्रीटमेंटची पायरी आपण खाली सरकवू शकतो. त्यामुळे लवकर इन्व्हेस्टिगेट तरी करणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येकाची फर्टिलिटी ही वेगवेगळी असते आणि फर्टिलिटी फक्त बघून आपल्याला कळत नाही, कारण भरपूर फिट हेल्दी असलेले पेशंट पण कमी फर्टाईल असू शकतात. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन्स केल्याशिवाय या गोष्टी जर कळत नसतील तर स्वतःहून नैसर्गिकरित्याच आपण खूप वेळ वाट बघितली नाही पाहिजे. लवकर अप्रोच झालं तर सिंपल ट्रीटमेंट्सनी पण प्रेग्नन्सी आयदर आपल्या आपण किंवा छोट्याशा असिस्टन्सनी कन्सीव्ह होऊ शकते. त्यामुळे घाबरू बिलकुल नका, लवकर अप्रोच होणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. पण सगळ्यात महत्त्वाचं असं की फर्टिलिटी सेंटरची निवड करताना कुठल्या गोष्टी आपण विचारात घ्यायला हव्यात किंवा एका दाम्पत्याने याचा विचार करायला हवा? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे स्नेहा. ॲक्च्युली मी इथे एक मुद्दा अधोरेखित करायला इच्छिते, कारण बेसिकली फर्टिलिटी सेंटर आणि IVF सेंटर ह्यातला फरक समजणं खूप महत्त्वाचं आहे. IVF सेंटर मध्ये आपण बऱ्याचदा बघतो की IVF बॅचेसमध्ये केले जातात, ट्रीटमेंट केले जातात, पण आपल्याला जे अपेक्षित आहे ते फर्टिलिटी सेंटर अपेक्षित आहे, जिथे फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स सर्व ट्रीटमेंट मोडॅलिटी एकाच छताखाली अवेलेबल असणं गरजेचं आहे. मी जर सांगितलं की प्रत्येक पेशंटचं डायग्नोसिस वेगळं असतं, प्रत्येक पेशंटचा ट्रीटमेंटचा रिस्पॉन्स वेगळा असतो, त्याला लागणारी ट्रीटमेंट वेगळी असते आणि प्रत्येकाचं जे एक्सपेक्टेशन आहे ते वेगळं असतं. प्रत्येकाचा जो ट्रीटमेंटचा टाईम आहे ते इंडिव्हिज्युअलाइज असला पाहिजे, तर त्यासाठी जो पर्सनलाइज ट्रीटमेंट प्लॅन आहे तो असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे निवड जी सेंटरची करणं हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे संपूर्ण, कारण योग्य सेंटर जर तुम्ही निवडलं तर अर्धी लढाई जिंकण्यासारखी आहे. बऱ्याचदा काय होतं की पेशंट्स लोकल प्रॅक्टिशनर किंवा गायनेकोलॉजिस्टकडे पहिल्यांदा अप्रोच होतात, पण ह्यांची जे रिप्रोडक्टिव्ह एंडोक्रायनॉलॉजी म्हणजे हार्मोन्स बाबतीत किंवा पुरुषांमधले प्रॉब्लेम्स ट्रीट करण्याची एफिशियन्सी तितकी नसते. त्यामुळे बऱ्याचदा मी क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये बघते की बऱ्याच पेशंट सिंपल ट्रीटमेंटमध्ये बराचसा वेळ वाया घालवतात आणि मग त्याच्यामध्ये खर्च होतो आणि अल्टिमेटली जेव्हा आमच्याकडे पेशंट अप्रोच होतं तेव्हा ऑलरेडी भरपूर वेळ आणि मेन म्हणजे ट्रीटमेंटचा सक्सेस रेट जो आहे कमी होतो. त्यामुळे अतिशय वाईजली हे ट्रीटमेंट सेंटर निवडणं गरजेचं आहे. शिवाय फुल टाईम जिथे रिप्रोडक्टिव्ह एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणजे फर्टिलिटी कन्सल्टंट अवेलेबल आहेत, जिथे लॅब म्हणजे एम्ब्रिओलॉजी आणि एंड्रोलॉजी लॅब एक अवेलेबल आहे, अशा ठिकाणी ट्रीटमेंट. त्यासोबतच एक फर्टिलिटी एन्हान्सिंग सर्जरीज म्हणजे लॅप्रोस्कोपी, की होल सर्जरीज, अशा मिनिमल ॲक्सेस सर्जरी ज्या फर्टिलिटीला एन्हान्स करतात त्या एकाच छताखाली अवेलेबल आहे, अशा सेंटरची निवड करणं गरजेचं आहे. केवळ डिस्टन्स म्हणजे आपल्याला जायला सोयीस्कर म्हणून अशा पद्धतीने निवड न करता त्या सेंटरचा सक्सेस रेट कसा आहे, त्याचे पेशंटचे रिव्ह्यूज कसे, त्याचा सक्सेस हे आधी थोडासा प्रिपरेशन किंवा आधी थोडा रिसर्च करून मग निवडणं खूप गरजेचं आहे. अच्छा, प्रोजेनेसिसविषयी मला आणखी एक असं जाणून घ्यायचं आहे की बऱ्याच जोडप्यांचा ज्यांना संतती प्राप्ती करायची आहे, प्रोजेनेसिसला खूप पसंती आहे, खूप नाव आहे प्रोजेनेसिसचं, तर त्याच हेतूने मी विचारते की आणखी कोणकोणत्या आधुनिकता खरं तर आणि एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणायला पाहिजे प्रोजेनेसिसचं, तर कोणत्या आधुनिक ट्रीटमेंट्स इथे आहेत? नक्की. आता प्रोजेनेसिस म्हटलं की प्रो म्हणजे वन स्टेप अहेड इन द जेनेसिस, म्हणजे आता फर्टिलिटीमध्ये डेफिनेटली आपण एक स्टेप पुढे असलं पाहिजे. आपली फर्टिलिटी ही आपल्या हातात किंवा आपल्या ताब्यातच असली पाहिजे. सध्या आपण बघतोय की मी आताच तुम्हाला बोलले की सध्या ट्रीटमेंटला प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट खूप महत्त्वाचा आहे. आता महिला पण जसं आधुनिक स्त्री आजची आपल्या पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात करिअर करतायत. त्यांना आपल्या सवयीने किंवा त्यांना आपल्या सोयीने जर आपल्याला प्रेग्नन्सी थोडी डिले करायची असेल, लेट प्लॅन करायचं असेल, तर अशासाठी पण आधुनिक ट्रीटमेंट खूप सारे अवेलेबल आहेत. प्रोजेनेसिसमध्ये सांगायचं झालं तर त्याचं वेगळं पण आपल्याला सांगता येईल की अर्ली डायग्नोसिस आणि प्रॉम्प्ट अचूक निदान आणि पेशंटसाठीचं जे इंडिव्हिज्युअलाइज मॅनेजमेंट हे वेगळंच पण मला म्हणता येईल. कारण त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं की प्रत्येक पेशंटनुसार तो प्लॅन जो आहे तो सेट केला जातो. शिवाय होलिस्टिक ट्रीटमेंट म्हणजे आपल्याकडे जो आहे तो टीम अप्रोच आहे. काउन्सिलर झालं, एम्ब्रिओलॉजिस्ट झाले डेडिकेटेड, शिवाय लॅप्रोस्कोपिक सर्जन, मेडिकल असिस्टन्स, अशा सगळ्यांची टीम काम करत असते.
त्यामुळे आणि शिवाय क्लास 1000 जी लॅब आहे त्याच्यामुळे रिझल्ट अतिशय ॲट पार आहेत. ॲडव्हान्स ट्रीटमेंटचा तुम्ही जर विचार केला तर वेगवेगळ्या स्पर्म सिलेक्शन टेक्निक झालं, इक्सी झालं, इम्सी झालं, पिक्सी झालं, अझोस्पर्मियाच्या कंडिशनमध्ये वेगवेगळे स्पर्म रिट्रायवल टेक्निक झाले किंवा टिसा झालं किंवा जे वेगवेगळे डोनर प्रोग्राम झाले किंवा काही क्रायो प्रिझर्वेशन टेक्नॉलॉजी झालं, त्याच्यामुळे ह्या सगळ्या ॲडव्हान्स ट्रीटमेंटमुळे असं कुठली पण कंडिशन नाही आहे की याच्यामुळे आपण सोल्युशन देऊ शकत नाही आहे. नक्कीच. तर आपण पाहिलं की प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर हे वंध्यत्व निवारणासाठी आणि संतती प्राप्तीसाठी, अपत्य प्राप्तीसाठी एक अचूक पर्याय ठरू शकतो आणि ज्याच्यामुळे खरंच इथल्या सगळ्या उपचारांमुळे, इथल्या सगळ्या एक्सपर्ट डॉक्टरच्या टीममुळे आणि आधुनिक उपचारांमुळे तुम्हाला संतती प्राप्तीसाठी नक्कीच मदत होईल आणि तुम्ही सुद्धा डॉक्टर सोनाली मळगावकर तसंच डॉक्टर नरहरी मळगावकर यांना भेटू शकता, त्यांची ट्रीटमेंट घेऊ शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिले ते पुन्हा एकदा तुमच्या डायरीत नोंद करून घ्या. डॉक्टर सोनाली इथे आला त्यासाठी खूप खूप आभार. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.